आम्ही गेल्या अनेक दिवसापासून वरिष्ठांकडे कळवत होतो की गेल्या 5 वर्षाच्या कालखंडात विद्यमान खासदार ज्यांचा लोकसंपर्क कमी झाला, कामाची व्याप्ती पण कमी झाली आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर कोणी गेलं तर त्यांना व्यवस्थित उत्तर न देणं, त्यांचा फोन न उचलणं, या सगळ्या बाबीमुळे अख्ख्या दक्षिण मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल थोडीशी नकारात्मक घंटा वाजायला लागली आणि निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 4-6 महिन्यापासून काहीतरी इव्हेंट साधायचा, लोकांशी संपर्क करायचा, ह्या भावनेतून त्यांनी मग ते साखर डाळ वाटपाचा कार्यक्रम असन, लोकांना भावनिक करून आपण शिर्डीला जाऊया, एखादं छोटं मोठं सांस्कृतिक काम करायचं. पण आमचं त्याच्यापेक्षाही असं म्हणणं होतं, जर आपण चांगल्या पद्धतीने जर लोकांसमोर गेलो असतो तर निश्चित पद्धतीने आपल्याला आमच्यावरती सुद्धा ही वेळ आली नसती. आज दक्षिणेमध्ये जर विचार केला, नगर जिल्ह्याच्या हे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा 37 मतदारसंघात जर विचार केला तर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला गेले मी 40 वर्ष जनसंघ, भारतीय जनता पक्ष असा आम्ही प्रवास करीत आतापर्यंत इथं आलेलो आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला असं वाटत होतं की जर उमेदवारी द्यायची होती हा नगर जिल्हा आपल्याला पुन्हा एकदा काबीज करायचा होता तर आमच्या भागामध्ये जे जुने जाणते कार्यकर्ते होते, माननीय नामदार राम शिंदे असतील, कर्डील साहेब असतील, माझ्या शोगापातडीचे आमदार मोनिकाताई असतील, नगर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय बेरड सर असतील, अभयजी आगरकर असतील, किंवा उत्तरेमधले जर द्यायचे होते तर किमान विवेकजी कोल्हे सारखा तरुण तडफदार माणूस जो कार्यक्षम पद्धतीने काम करत राहिला असता, अशा लोकांना जर दिली असती तर निश्चित पद्धतीने मोदींच्या 400 पार होतील. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत आहे की त्या 400 पारमध्ये एखाद्या वेळेस माझा जिल्हा मागे पडता कामा नये. या भावनेतून खरं पाहता आम्ही न्याय मागण्यासाठी पक्ष कार्यालयाकडे माझा स्वतःच्या पदांचा राजीनामा देण्यासाठी आणि प्रार्थना करा. अजून सुद्धा काही वेळ गेलेली नाहीये. भविष्याकडे जर आपल्याला 400 पार करायचे, आमची नगर दक्षिण या अहिल्यानगरची जागा त्याच्यामध्ये राहिली पाहिजे अशी मनातील भावना घेऊन आम्ही खरं प्रदेश कार्यालयाकडे विनंती आणि प्रार्थना करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मी माझ्या जे 3-4 पदं आहेत माझ्याकडे, ओबीसी कार्यकारिणीचं पद आहे, अनुसूचित जातीचं राज्य कार्यकारिणीचं पद आहे, राज्य चिटणीस पद आहे, हे सगळ्या पदांचा मी आज या ठिकाणी त्याग करणार आहे, राजीनामा देणार आहे. पण हे राजीनामा देतानाही मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य म्हणून भविष्यामध्ये या पक्षातच राहून काही शुद्धीकरण करता येईल का असा आमच्या सगळ्यांकडून प्रयत्न राहणार आहे.